तुमच्या माझ्या मनातील विचार मांडते सांगते ती समर्थ लेखणी रे. नमस्कार, मी अश्विन केळकर. समर्थ लेखणी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. करमाळा शहराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या ब्राह्मण महिला संघाच्या वतीने जागतिक महिला दिन अत्यंत उत्साहात आणि आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. महिलांच्या सुप्त गुणांना वाव देणाऱ्या या कार्यक्रमाचा खास वृत्तांत आज आपण पाहणार आहोत. करमाळा येथील ब्राह्मण महिला संघ दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतो. यंदाही ब्राह्मण महिलांसाठी गीत गायन, वेशभूषा आणि मजेशीर फनी गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती माता आणि भगवान परशुराम यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा महिला आघाडीच्या सौ माधुरी परदेशी उपस्थित होत्या. तर वेशभूषा स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध साहित्यिका सौ अंजली श्रीवास्तव यांनी केले आणि गायन स्पर्धेसाठी श्रीमती वीणा देवी यांनी परीक्षक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी सौ शुभा दिवाण यांनी भगवद्गीतेचा 15वा अध्याय अत्यंत सुस्पष्ट वाणीत सादर केला. तसेच श्री गजानन महाराज मंदिरासाठी अविरत सेवा देणाऱ्या सौ कुरुलकर मॅडम यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला. केवळ गाणी आणि खेळच नव्हे तर प्रबोधनपर, घरोघरी मातीच्या चुली ही लघुनाटिका आणि भारतातील विविध सणांचे वैशिष्ट्य दर्शवणारे अप्रतिम नृत्य महिलांनी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या स्पर्धेत महिलांचा सहभाग प्रचंड होता. स्पर्धांचे निकाल खालीलप्रमाणे राहिले. गायन स्पर्धा प्रथम क्रमांक सौ निलिमा पुंडे, द्वितीय सौ मंजिरी जोशी, तर तृतीय क्रमांक श्रीमती सुनेत्रा कुलकर्णी यांनी पटकावला. वेशभूषा स्पर्धा प्रथम क्रमांक सौ मंजिरी जोशी, द्वितीय सौ आरती सूर्यपुजारी, तर तृतीय क्रमांक सौ वंदना पाटील आणि सौ शिल्पा कुलकर्णी यांनी विभागून मिळवला. फनी गेम्स यामध्ये सौ प्रीती पाटील यांनी प्रथम, सौ नेहा शास्त्री यांनी द्वितीय, तर सौ पूजा कुलकर्णी यांनी तृतीय क्रमांक पटकावला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ आरती सूर्यपुजारी यांनी केले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ प्राची कुलकर्णी यांनी आपल्या अस्खलित आणि गोड वाणीत करून सर्वांची दाद मिळवली. आभार प्रदर्शन सौ मंजिरी जोशी यांनी मानले. अध्यक्षा सौ निलिमा पुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. अल्पोपहार आणि आईस्क्रीमच्या गोडव्याने या कार्यक्रमाची सांगता झाली. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा समर्थ लेखणी. धन्यवाद. सत्य निनाद ते यानेच तेच समर्थ लेखणीचे वाद.